हाय फ्रेंड, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत जे TCSने यापूर्वी विविध परीक्षांमध्ये विचारले होते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, गुणोत्तर. यावर हमखास प्रश्न हा परीक्षेला विचारलेला असतो. 84 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:2 आहे. हे गुणोत्तर 1:1 करण्यासाठी मिश्रणात किती लिटर पाणी घालावे लागेल असा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला पाण्याचं प्रमाण काढायचं आहे. पहा किती लिटर मिश्रण आहे, 84 लिटर मिश्रण. आता ह्या मिश्रणामध्ये 5:2 पाणी आणि दूध आहे. सर्वप्रथम आपण काय करूया, याचं एकक काढून घेऊया. त्यामुळं ह्या गुणोत्तराची बेरीज करा. 5:2 7, त्याने एकूण मिश्रणाला गुणा. 7 × 7, 7 × 2 14, म्हणजे 1 युनिट म्हणजे किती आलेला आहे या ठिकाणी 12. मग याच्यानुसार जर तुम्ही 12 × 5 केलं तर 12 × 5 = 60 आणि 12 × 2 केलं तर 12 × 2 = 24. म्हणजे ह्या मिश्रणामध्ये जे 5:2 आहे त्याच्यामध्ये 60 आहे दूध आणि 24 आहे पाणी. आता आपल्याला काय करायचं, हे मिश्रण 1:1 करण्यासाठी किती पाणी ओतावं लागेल. पहा, जुनं मिश्रण होतं 5:2 आणि नवीन मिश्रण करायचं आपल्याला 1:1. आपल्याला काय ओतायचंय, पाणी आणि दूध आपल्याला हाय तसं ठेवायचंय. मग जुन्या मिश्रणात दुधाचं गुणोत्तर होतं 5, नवीन मिश्रणात किती आलंय 1, म्हणून आपल्याला दूध ऍड करायचंय काय नाही. मग नवीन मिश्रणात सुद्धा दुधाचं प्रमाण 5 येण्यासाठी ह्या 1ला 5 ने गुणा. यास गुणल्यामुळे यास सुद्धा कितीने गुणायचं, 5 ने. 5 × 1 = 5, 5 × 1 = 5. पहा, पाण्याचं गुणोत्तर होतं 2, आता झालं 5, म्हणजे कितीचा फरक पडला, 3चा. आपण आधी काढलं होतं बघा 1 युनिट. 1 युनिट किती आला होता आपला 12. मग या 3ला 12 ने गुणा. 12 × 2 = 24, 12 × 3 = 36. म्हणजे ते मिश्रण 1:1 करण्यासाठी आपल्याला किती लिटर पाणी ओतावे लागेल, 36 लिटर पाणी ओतावे लागेल. पुढे जाऊया. जर 18 व्यक्ती 140 मीटर लांबीची एक भिंत 42 दिवसात बांधू शकतात तर 100 मीटर लांबीची भिंत पूर्ण करण्यासाठी 30 व्यक्तींना किती दिवस लागतील. बघा, आपल्या सर्वांना माहित आहे 18 व्यक्ती 42 दिवस 140 मीटर लांबीची भिंत बांधतात. आता इकडे बघा, इकडे आहे 30 व्यक्ती, दिवस माहित नाही, डी घेऊया. भिंतीची लांबी आहे 100 मीटर. आता आपण पाहूया की अंश आणि छेद या दोघांपैकी आधी कोणाकोणाला कसा भाग जातो आपण ते जाऊन बघूया. आता बघा, 7 × 2 = 14, 0 × 0 7 × 42, 2 × 2 = 0 × 0 2 × 9 = 18. म्हणजे इथं आले 9 × 6 / 10 बरोबर 30 × d/100. आता काय करूया आपण, हे सर्व इकडे घेऊन येऊ. मग इकडे आणत असताना छेदाचा अंश आणि अंशाचा छेद होतो. हे आधीचे 10, नंतर आले 30, हे डी आहे त्या ठिकाणी तसेच. आता पाहूया कुणाला कोणाने भाग जातो. तो 0 0 कट झाले, 0 0 कट झाले, खाली उरले 3, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 6 × 3 = 18. म्हणजे डी बरोबर किती आले आपले 18 दिवस. म्हणजे याचाच अर्थ काय झाला मित्रांनो, की ही जी 100 मीटर लांबीची भिंत आहे ही पूर्ण करण्यासाठी 30 व्यक्तींना किती दिवस लागतील, 18 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2. पुढचं समीकरण पाहूया. मित्रांनो, ज्यावेळेस मी तुम्हाला एखादं गणित समजावून सांगत असतो त्यावेळेस तुम्ही काय करत जा, व्हिडिओ पॉज करत जा आणि आधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने ते गणित सोडवून पाहत जा आणि नंतर चेक करत जा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की तुमचा किती सराव आहे. आता या ठिकाणी बघा, कंसामध्ये 123 गुणिले आणखी एक कंस 30/6 कंस पूर्ण अधिक 9 कंस पूर्ण गुणिले 24/117 कंस पूर्ण गुणिले 2/4 अशा पद्धतीचं गणित आहे. आपल्याला माहित आहे की आपण एक कंचू भागू बेव ह्या पद्धतीने सोडवतो. तर सर्वप्रथम आपण ह्या कंसातल्या क्रिया करून घेऊया. 123 गुणिले भाग जातो 6 × 5 = 30 अधिक 9 गुणिले 24/117 गुणिले 2/4. आता 123ला 5 ने गुणायचं. 5 × 3 = 15, 5 हातचा 1, 5 × 2 = 10, 1 11, 1 हातचा 1, 5 × 1 = 5 आणि 1 6 615 अधिक 9 गुणिले 24/117 गुणिले 2/4. मित्रांनो,
तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की ह्या ठिकाणी 117 ने 24ला भागायचे, भाग जात नाही. मग काय याचा अर्थ काय होतो की ही पूर्ण प्रक्रिया केल्यानंतरच आपल्याला काय करायचे, 117 ने त्याला भाग द्यायचा आहे. त्याची पण एक सोपी पद्धत मी सांगतो तुम्हाला. पहा 615 आणि 9 5 620 624 गुणिले 24. आता बघा ह्या ठिकाणी घ्या ते भागिले 117 गुणिले 2/4. आता आपण सोडूया. आता आपण पाहूया की 117ला कोणत्या संख्येने भाग जातो, 3 ने देऊ आपण. 3 त्रिक 9 खाली उरले 2, 3 9 27, 3 8 24, 4 1 4, 4 2 8. आता 39 ने 624ला भाग द्यायचा. तर तुम्हाला मी अशा पद्धतीने देऊन दाखवतो. 624 39 1 39 9 3 12, 6 4 गेले, खाली 2 वरतून घेतला 4. आता बघा 39च्या पाड्यात 234 आहेत का पाहूया. तर 39च्या पाड्यामध्ये जर आपण 6 ने गुणलं तर एक स्थानी 4 येतात, म्हणून 39 गुणले 6 करू. 6 9 54 4 हातचे आले 5, 6 3 18 18 5 23 234. म्हणजे 39 किती आले, 234. इथं लिहा 16. आता पहा इथं उरलं 16 गुणिले 2 गुणिले 2, 16 दुने 32, 32 दुने 64. म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे या ठिकाणी, 64. मित्रांनो ही स्टेप महत्वपूर्ण, ही लक्षात घ्या की 117 ने 24ला भाग जात नाही. म्हणजे ही पूर्ण क्रिया झाल्यानंतर 117 ने भाग द्यायचा. आता ह्या असा भाग न देता तुम्ही अशी मांडणी करून घ्या. अशी मांडणी केल्यास काय होतं की आपलं गणित अतिशय कमी वेळात सुटतं. नेक्स्ट पहा, कोमल घरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिसला चालत जाते. सकाळी ती हे अंतर 1 तासात पार करते, तर संध्याकाळी घरी परतताना तिला तिचा समान अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटं अधिक लागली. तर त्या प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग किती होता. आता पहा खूप दिसायला मोठा आहे पण अतिशय सोपा आहे, समजून घ्या. एक कोमल आहे आणि हे तिचं ऑफिस आहे. कोमलला ऑफिसला जाण्यासाठी 1 तास लागतो. तिचं अंतर आहे 9 किलोमीटर. जाताना तिला लागतो 1 तास. आता हे गणित सोडवताना लक्षात घ्या, ह्या ठिकाणी किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि ह्या ठिकाणी तासात दिलेलं आहे. पण जर तुम्ही खाली आलात, त्यांचं काय म्हणणं आहे, परत जाताना तिला 30 मिनिटं काय लागतात, अधिक लागतात. इथं काय दिले आता 30 मिनिटं, आधी काय दिलं होतं तास, आता ह्या ठिकाणी मिनिट दिलेले आहेत. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, हे जे 30 मिनिट आहेत याचं तासामध्ये रूपांतर करून घ्यायचं. आता जाताना लागतो तिला 1 तास आणि येताना 30 मिनिटं अधिक लागतात. म्हणजे हा 1 आणि 30 म्हणजे किती लागतात, 90 मिनिटं. तर या 90चं आपण तासामध्ये कन्वर्ट करून घेऊया. 0 0 3 2 6 3 त्रिक 9 3/2. आता आपल्याला काय काढायचं आहे, सरासरी वेग. आता आपल्याला माहित आहे की जर सरासरी वेग काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागते, अंतरांची बेरीज छेद वेळेची बेरीज. अंतर किती आहे, जाताना 9 येताना 9, किती झालं 18 किलोमीटर. आता वेळ बघा, जाताना 1 अधिक येताना 3/2. या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. बेरीज करण्यासाठी छेद काय हवा, समान. याला आपण 2 ने गुणूया. 18 छेद हे 2 1 2, 3 2 5, 5/2. आता बघा 18 गुणिले, ज्यावेळेस आपण अंशाचा छेदन छेदाचा अंश कधी होतो, ज्यावेळेस आपण गुणाकार करतो आणि हा छेदस्थानाचा अंक आपण अंशाला घेऊन जातो. वरती येणार 2, खाली येणार 5, भाग जातोय काय, नाही. आपणा सर्वांना माहित आहे की अपूर्णांकामध्ये आपण अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करतो. 18 दुने 36, 5 1 5. आपलं उत्तर आलं 36/5, म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्लार्कच्या परीक्षेला हे गणित विचारलं होतं TCSने, ते आता आपण पाहूया. एका गावाची लोकसंख्या 2016 मध्ये 6615 आहे. त्या गावाच्या लोकसंख्या वाढीचा दर वार्षिक 5% आहे. तर 2014 या वर्षी त्या गावाची लोकसंख्या किती असेल. बघा मित्रांनो, यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. आता जी आलेली आहे 6615, ही आहे नवीन लोकसंख्या. आपल्याला काय करायचं आहे, 2014 मधली लोकसंख्या काढायची, म्हणजे ती काय झाली, जुनी लोकसंख्या, गुणिले आता जो दर दिलेला असेल 100/100 गुणिले 100/100.
आता तुम्ही म्हणत असेल तर दोनदा का घेतलं, कारण दर वार्षिक 5% आहे आणि 2014, 2015, 2016 म्हणजे काय झालेलं आहे, 2 वर्षाचा गॅप असल्यामुळे आपण या ठिकाणी दोनदा घेतलं. आता नवीन लोकसंख्या आपली किती होती, 6615. जुनी माहीत आहे का, ते आपण यम घेऊ. वाढीचा दर किती आहे, 5% म्हणजे 105/100, 105/100. आता पुढे जाऊया, 6615 बरोबर. आता यांचं अतिसंक्षिप्त रूप करून घेऊ. 5 ने भाग जातोय पहा, 5 दूने 10, 0 शी 0, 5 दून 10, 5 एक 5, 5 दून 10, 0 शी 0, 5 दून 10, 5 एक 5. आता यम गुणिले 21/20 गुणिले 21/20. आता हे गुणिले इकडे काय होतील, भागिले. इकडे येत असताना अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होतो. 6615 गुणिले 20/21 गुणिले 20/21. आता आपल्याला काय करायचंय, संक्षिप्त रूप देऊन पाहूया. हे 21 नेला भाग जातो का, 3 ची कसोटी, 6 6 12, 12 ने 13, 13 5 18, 3 ने भाग जातो, 3 7 21, 3 2 6, 3 3 6, 0 3 5 15, 2205, 2 2 4, 5 4 9, पुन्हा 3 ने भाग जातो, 3 7 21, 3 7 21, खाली उरला 1, 3 3 9, खाली उरला 1, 3 5 15. आता कोण उरलं, 735 गुणिले 20 गुणिले 20 छेद 7 गुणिले 7. पहा पुन्हा 7 ने भाग जातो, 7 1 7, 0 शी 0, 7 5 35, पुन्हा 7 ने भाग जातो, 7 1 7, खाली उरले 3, 7 5 35. कोण आले, 15 गुणिले 20 गुणिले 20 यांचा गुणाकार करून घेऊ. 1 2, 15 दुने 30, 0 चला 1 6. किती आलं आपलं उत्तर, 6000. म्हणजे 2014 मध्ये त्या गावची लोकसंख्या किती होती, 6000 होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 4 गुणोत्तर दिलेले आहेत. तर पहा मित्रांनो, आपण काय करूया, ह्यात 14चं अतिसंक्षिप्त रूप करूया. बेसाती 14, बेदुने 4, बेदुने 4. इथं सुद्धा 2 ने भाग जातो, बे 1 बे, बे 5 10, बेदुने 4, बेत्रिक 6. 16/33 ला भाग जात नाही. 19 ही मूळ संख्या असल्यामुळे इथेही भाग जात नाही. आता बघा, तुम्हाला हे पहिल्या समजेल की याचा अंश आहे 7/22, याचा अंश 15, 16, 19, 23, 33, 35. तर आपल्याला कळते की सर्वात लहान कोण आहे, 7/22. ICDSच्या एक्झामला हा प्रश्न विचारला होता. मित्रांनो, आणखीन एक पद्धत आहे की जर तुम्हाला अशी पद्धत नाही जमली तर 7/22 ने काय करायचं, 22 ने 7 ला भागायचं, 23 ने 15 ला भागायचं, 33 ने 16 ला भागायचं आणि 35 ने 19 ला भागायचं. यांना भाग दिल्यानंतर जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये जे उत्तर सर्वात लहान असेल तो अपूर्णांक सर्वात लहान आणि जे उत्तर सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल. धन्यवाद.